आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व कृषी अभ्यासक विजय जावंदिया सर आहे. सर, सध्या बी-टी आणि एस-टी-बी-टीचा एक वाद पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की एस-टी-बी-टीसाठी त्यांना सरळ परवानगी द्यावी. काही राज्यामध्ये परवानगी आहे, मात्र महाराष्ट्रात नाही. तर खरं त्या दोनमध्ये काय फरक आहे आणि एस-टी-बी-टी जर का शेतकऱ्यांना वापरायला परवानगी दिली तर त्याचा काय फायदा होईल? नाही, पहिले असं समजून घेतलं पाहिजे की आपल्या देशामध्ये कापसाची शेती जी आहे ती काय आजची नाही आहे. पहिले शेतकरी आपल्या कापसातली सरकी काढून पेरायचा आणि एकरी 5 किलो सरकी आपण सरत्यानं पेरायचो, ही आपली पद्धत होती. 1972 मध्ये या देशामध्ये हायब्रिड कापूस पहिल्यांदा आला. H4 नावाने आपल्याकडे तो पॉप्युलर झाला. गुजरातमधूनच तो आला होता. पटेल म्हणून एक सायंटिस्ट होते सुरत सेंटरवर, त्यांनी ते डेव्हलप केलं होतं आणि ते याच्याकरता डेव्हलप केलं होतं की लांब धाग्याच्या कापसाची आपल्याला गरज आहे. आपण इजिप्तमधनं कापूस आयात करायचो. मग H4 आला, H6 आला, H8 आला, CBS 156 आला, वरलक्ष्मी आला आणि कोयंबतूर विद्यापीठाने तर हे सगळे हायब्रिड होते. कोयंबतूर विद्यापीठाने MC5, 6, 7, 8 या सरळ वाणातनं लांब धाग्याच्या कापसाची व्हरायटी रिलीज केली होती. हा पाठीमागचा इतिहास आहे. 1980 नंतर प्रायव्हेट कंपन्यांना त्यांच्या रिसर्चचा कापूस बियाणं विकण्याची परवानगी दिली. हे सगळे सरकारी रिसर्चचे निळ्या लेबलवर म्हणजे सर्टिफाईड करून विकल्या जात होते आणि मग प्रायव्हेटवाल्यांना येलो लेबलवर त्यांच्या स्वतःच्या सर्टिफिकेट विकायची परवानगी दिली. त्याच्यामुळे हायब्रिड कापूसच वाढला आणि आपले सरळ वाण सगळे बाद झालेत. जेव्हा बी-टी आलं, बी-टी म्हणजे बॅसिलियस थायरन्जायसिस, हे बोंडअळीला प्रतिकारक आहे. कापसात सगळ्यात मोठी अडचण जी आहे बोंडअळींची आहे, त्याच्याकरता जास्त फवारे करावे लागतात. त्याच्यामुळे बॅसिलियस थायरन्जायसिस हे जीन टाकून जे कापूस तयार केले गेलेत त्याला बी-टी म्हणतात. आणि ही अमेरिकन टेक्नॉलॉजी मोन्सांटो कंपनीची आहे. ती मोन्सांटो कंपनी आणि भारतातली माहिको कंपनी यांचं कोलॅबोरेशन झालं आणि त्यांनी हे मार्केटमध्ये आणलं आणि मग त्यांनी दुसऱ्या प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा लायसन्स फी घेऊन दिलं. त्याच्यामुळे आज भारतात जवळपास 1000पेक्षा जास्त जाती या बी-टीच्या आहेत आणि या बी-टीमध्ये 2 जीन आहेत. त्याला बोल्गार 1 म्हणून म्हटलं जातं आणि बोल्गार 2, BG1 आणि BG2. त्यातलं 2 जीनचं जवळपास नावं माझ्या मते अशी आहेत की एक क्राय1AC आहे आणि दुसरं क्राय2AB आहे. आता काय झालं की तणनाशकाला प्रतिकार करणारं रिसर्चसुद्धा अमेरिकेत झालेलं आहे की तिथे सगळी इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर आहे. माणसं नाही आहेत. $10-12 एका तासाची मजुरी आहे. त्याच्यामुळे मॅन्युअली तण काढता येत नाही, ज्याला आपण निंदन म्हणतो. तर त्या उभ्या कापसाच्या पिकावर जर त्याच कंपनीचं तणनाशक फवारलं, ज्याला ग्लायफोसेट म्हणतात, राऊंडअप रेडी म्हणून हे एस-टी-बी-टी आहे, तर ते जीन टाकलं की तिसरं जीन, तर ते एस-टी-बी-टी होतं आणि ते तणनाशकाला प्रतिकार करणारं होतं आणि उभ्या कापसाच्या पिकामध्ये तणनाशक फवारता येतं. त्याच्यामुळे निंदनाचा खर्च वाचतो. आज आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास हा मजूर मिळण्याचा आहे आणि मॅन्युअलनी तण काढणं लेबर लावून हे कठीण होत चाललेलं आहे आणि म्हणून त्यांना या बियाण्याचं आकर्षण आहे. या बियाण्याला अजूनही भारत सरकारने भारतातल्या कोणत्याही राज्यात परवानगी दिलेली नाही. मी सुरुवातीपासून अशी मागणी करतो आहे की हे संकरित बियाणंसुद्धा का आमच्या देशामध्ये, ज्या देशातनं आपण टेक्नॉलॉजी आणली बी-टीची, त्या अमेरिकेमध्ये तर संकरित कापूस बियाणं नाही आहे. तिथे सरळ वाण आहे, कारण तिथे संकरित कापूस बियाणं तयार होऊ शकत नाही, कारण तिथे एका तासाची मजुरी $10-12 आहे. आपल्याकडे मजूर स्वस्त म्हणून संकरित कापूस बियाणं होतं. म्हणून मी अशी मागणी करतो आहे की सरळ वाण का नाही आपल्या जिथ्यामध्ये. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना स्वामीनाथन सरांशी आणि क्रांतींची मदत घेऊन आम्ही एक सरळ वाण बिकानेरी नरमा बाजारात आणायला लावला, पण तो याच कंपन्यांच्या षडयंत्राच्या पाठीमागे तो वापस घेण्यात आला की त्याच्यात मोन्सांटोचं पेटंट आहे वगैरे वगैरे. मग मोदींचं सरकार आलं. मोदींच्या सरकारशी मी पत्रव्यवहार केला तर पहिल्यांदा मला उत्तर आलं की त्याला पेटंट आहे म्हणून ते वापस घेतो आहे आम्ही. मग मी मोदींना पत्र पाठवलं की पाकिस्तानमध्ये आहे हे सरळ वाण, मग मोन्सांटोचं जीन वापरून पाकिस्तान जर सरळ वाण तयार करू शकतं आणि आपण नाही तयार करू शकत तर काय आपण काय मोन्सांटोचे गुलाम आहोत का? तर मला मग 2 महिन्यांनी पत्र आलं की नाही, मोन्सांटोचं पेटंट नाही, आपण सरळ वाण तयार करू शकतो.
आता ही गोष्ट 2015ची, अजून सरळ बाण नाही. आता हे STBTचा वाद सुरू झाला, याला परवानगी नाही आहे, पण गुजरातमध्ये हर्बिसाईड टॉलरन्सचं प्रोडक्शन सुरू आहे. आता हे प्रोडक्शन जे सुरू आहे गुजरातमध्ये, हे साधारण शेतकरी नाही करू शकत ना, कारण त्या नर आणि मादीमध्ये जसे 2 बीजीचे जीन टाकलेले आहेत, तसं तणनाशकाला रजिस्ट करणारं, प्रतिकार करणारं जीन टाकावं लागेल. मग हे टाकून कोणी दिलं त्यांना नर आणि मादीमध्ये? कुठल्या तरी मोठ्या कंपनीने दिलं. मग त्या कंपनीवर तुम्ही स्ट्राईक का करत नाही, असं मी मोदींना पत्र लिहिलं होतं 2019मध्ये. मला गुजरात सरकारचं पत्र आलं की हम छापे मार रहे हैं. आता विचार करा की जर ते छापे मारतात आहेत, तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ते बाजारात काय येतं आहे? म्हणजे कुठेतरी मिलीभगत आहे की नाही आहे? मला असं वाटतं की शेतकऱ्यांना STBT हवं आहे, यात काही शंकाच नाही आहे. फायदा काय होईल? म्हणजे जर आपण शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार केला, कारण की शेतकऱ्यांच्या आग्रहाची म्हणणे आहे की STBTला मान्यता द्यावी, तर उत्पन्न खर्चाव्यतिरिक्त इतर कोणता फायदा आहे? नाही, सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आज सगळ्यात अडचण जी आहे ती तण काढण्याची आहे. जर शेतकऱ्यांनी तण काढलं नाही तर तिथे तणच वाढेल, कापसाचं झाड वाढणार नाही. रासायनिक खतं वापरतो आपण, याचा जर योग्य वापर व्हायला पाहिजे असेल तर कमीत कमी तण शेतात राहिलं पाहिजे. आज मनुष्य लावून, बाया लावून तण काढता येत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. शेतीचा खर्च कमी करणं, याच्याकरता 5,000 रुपये जर निंदायला लागत असतील तर 1,000 रुपयाच्या स्प्रेनी, तणनाशकाने ते कव्हर होऊ शकतं, म्हणून त्याचं आकर्षण आहे. बरं, यामध्ये एक दुसरं एक काय जे लोक याचा विरोध करतात त्यांचा असा तर्क आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने कुठेतरी हे हानिकारक आहे. त्याबद्दल तुम्हाला तुझं काय मत आहे? नाही, याच्यामध्ये अमेरिकेच्या गोष्टी सांगून की तिथे तणनाशक वापरून सुपरवीड तयार झालेलं आहे. म्हणजे आता ते या तणनाशकाने मरत नाही, तर तिथे आणखीन 2-3 नवीन तणनाशक आणि तसे जीन तयार झालेले आहेत असं सांगितलं जातं. मला त्याची काही पूर्ण माहिती नाही, आणि ते होऊ शकतं. जसं आपण पाहतोय की आपल्याकडे पहिले कीटकनाशक एंड्रीननी बोंडअळी मरायची, आता एंड्रीननी मरत नाही, तर मग सायपरमेथिन आलं, मग आता नवीन नवीन ग्रुप यायला लागले. तसं तणनाशकाचंही होऊ शकतं की ते सुपरबीड इथे तयार होईल, पण त्याची चिंता करायची गरज नाही आहे. दुसरं, अनेक लोक असं म्हणतात की पर्यावरण खराब होईल, कॅन्सर आहे वगैरे वगैरे. माझं असं मत आहे की आम्ही शेतकऱ्यांनीच का पर्यावरणाची चिंता करावी? बाकीच्या लोकांनी सुद्धा करावी ना. मला असं वाटतं की हर्बिसाईड टॉलरन्सचं जीन न वापरता तुम्ही शेतकऱ्यांना सांगत असाल तर आज तर शेतकरी एकही व्हरायटी ही हर्बिसाईड टॉलरन्स नाही आहे. सोयाबीन नाही आहे, कापूस नाही आहे, तूर नाही आहे, हरभरा नाही आहे, पण तरी तणनाशक वापरतो आहे ना. आणि तणनाशकाची विक्री ही कीटकनाशकांपेक्षा जास्त होते आहे. मग त्यात जर STBT दिलं तर काय हरकत आहे? पण माझा आग्रह एवढाच आहे की हे सगळं तंत्रज्ञान सरळ बाणातनं दिलं पाहिजे. आणि आता माझ्या या मागणीचं महत्त्व आणखीन असं आहे की आता हेच सगळे सायंटिस्ट शेतकऱ्यांना सांगून राहिले की अतिघन लागवड करा कापसाची, म्हणजे एका एकरात जास्त झाडं ठेवा, 3 पॅकेट ते 5 पॅकेट लावा. पहिले 1 पॅकेटच सांगत होते, आता 3 पॅकेट ते 5 पॅकेट लावा. मग मी म्हणतो की आमचे बापदादा तर 5 किलो सरकी पेरायचे ना. आणि आजही अमेरिकेत 10 पाऊंड प्रति एकर बियाणं पेरलं जातं. 30 ते 40 हजार झाडं एका एकरात असतात. एका झाडावर 8 ते 10 बोंडच येतात, आणि ते बोंड एका वेळेलाच फुटतात आणि कापूस मशीननी वेचला जातो. 10-10 हजार एकर शेती 5-10 माणसंच ऑपरेट करतात. आमच्या देशात असं बियाणं का नाही, मी हाही प्रश्न विचारतो. बरं, आता मला एक विचारायचं आहे की शेवटी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तुम्ही वारंवार पत्रव्यवहार केला. सध्या केंद्र सरकारची काय भूमिका आहे आणि तुमची त्याला घेऊन काय मागणी आहे? मला असं वाटतं की केंद्र सरकार आता काय झालं की यावर्षी कंपन्या जागरूक झालेल्या आहेत. आत्तापर्यंत कंपन्या एवढ्या जागरूक नव्हत्या. महाराष्ट्रात फक्त शेतकरी संघटना, शरद जोशींची काही लोक आंदोलन करायची STBTला परवानगीची. गुजरातमध्ये तर सर्रास वापर आहे, मध्य प्रदेशमध्ये सर्रास वापर, देशात सगळीकडे हे बी जात आहे, तेलंगणात काय, आंध्रात काय, सगळीकडे, पंजाबमध्ये गेलेलं आहे हे बी. पण इथे थोडं आंदोलनाचं नाटक होत होतं. यावेळेस कंपन्या आणि व्यापारी उतरलेले आहेत. मी परवा प्रश्न असा विचारला की यावर्षीच कंपन्या आणि व्यापारी का उतरलेत? त्याचं खरं कारण असं आहे की या कंपन्यांनीच गुजरातमध्ये हे प्रोडक्शन करायला लावलं, तेव्हा त्यांनी नरमादी जीन टाकून दिलेत. त्यांना इच्छा होती की प्रोडक्शन येईल, थोडंसं बाजारात आलं
की शेतकरी मागणी करतील, शेतकरी ओरडतील, मग सरकार परवानगी देऊन देईल, जसं अटल बिहारी वाजपेयींनी 2002मध्ये बीटीला परवानगी दिली तशी. पण ती परवानगी दिली नाही. आणि आता STBTचं एवढं प्रोडक्शन होतं आहे गुजरातमध्ये आणि ते येतं आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशात सगळीकडे. यावर्षी असं म्हणतात की 50%पेक्षा जास्त STBTची लागवड आहे. म्हणजेच कंपन्यांच्या BG2ची विक्री 50%नी कमी झालेली आहे. मला दुसरा धोका असं वाटतो आहे की हे सगळं इल्लिगल येतं आहे ना, याच्यासोबत F2चं बियाणं म्हणजे काय की प्युअर हायब्रिड F1 ते पेरल्यानंतर जो कापूस पिकतो त्या कापसातनं जी सरकी निघते ती सरकी बी म्हणून वापरली, बियाणं म्हणून वापरते, ते F2. ती 40 रुपये किलोची सरकी व्यवस्थित डिलिन करून त्याला औषधं लावून 450 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये भरून ती 2000 रुपयाप्रमाणे विकली जाते आहे. 800-900 रुपयाचं एक पॅकेट. आता माझा प्रश्न असा आहे, मी परवा पत्र लिहिलं शिवराजसिंग चौहानांना आणि मुख्यमंत्र्यांना की F1 आणि F2 आम्ही ओळखायचं कसं. अनेक शास्त्रज्ञ कॉटन रिसर्चचे सांगतात की आम्ही शेतात उभं राहून पाहून सांगू शकत नाही, इतकं कठीण आहे. कारण आता जर नर आणि मादी अशा पद्धतीने निवडून तयार केली असेल की ती दोन्ही एकसारखी आणि दोघांची उत्पादकता चांगली आहे, तर F2मध्ये उत्पादकता कमी काही येत नाही. त्याच्यामध्ये जीन टाकलेले असतात, त्याच्यामुळे पानावरनं जीनचा टेस्टिंग करता येऊ शकतं. तर जीन आहे, तुम्ही काय करणार, जर्मिनेशन चांगलं आहे, प्रत्येक झाडाला बोंड आलेलं आहे, 5-10% उत्पादन कमी येईल. मग 40 रुपयाचे 2000 रुपये करण्याची परवानगी कुठला न्याय आहे हा. म्हणून मी म्हणतो की सरळ वाणच आम्हाला द्या. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र जे लिहिलं त्यात काय मागणी केली आहे? त्यात मी हीच मागणी केली की आम्हाला F1 आणि F2 ओळखायचं कसं हे समजून सांगा. मी तुमच्या माध्यमातून आमच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आव्हान करतो की त्यांनी एक कार्यशाळा घ्यावी ना अकोल्याला आणि 100-1 शेतकऱ्यांना बोलवावं आणि त्यांना समजून सांगावं की F1 आणि F2 कसं ओळखायचं, त्याची पद्धत काय आहे. बरं, STBTवरनं काही तोडगा निघेल असं वाटतं का तुम्हाला सध्या तरी? मला असं वाटतं की कंपन्यांचा दबाव जर वाढला तर तोडगा निघेल. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2 प्रमुख संस्था भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंच यांचा याला विरोध आहे. एक. दुसरं, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आहे. तर जोपर्यंत सुप्रीम कोर्टातली जी केस आहे ती मागे घेतल्या जात नाही किंवा सुप्रीम कोर्ट याच्या बाजूने निकाल देत नाही, तोपर्यंत भारत सरकारला की काही करता येणार नाही. पण सुप्रीम कोर्टाला कसं मॅनेज केलं जाऊ शकतं हे मी काही सांगू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की आत्ता तरी क्रॉस चेक आहे, आपण फिंगर क्रॉस करून ठेवू. पण मला असं वाटतं आहे की कोणतंही जेनेटिकली मॉडिफिकेशन, मग ते सोयाबीन असो, मका असो, याचा विरोध असण्याचं कारण नाही. हे बियाणं सरळ वाणातनं आलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी आपलं बी स्वतः राखू शकेल. आणि एक अजून गोष्ट सांगतो, अनेक सायंटिस्ट आणि अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी मला सांगतात की आम्हालासुद्धा आता हायब्रिड कापसाचं बियाणं तयार करणं कठीण होत चाललेलं आहे. मजुरी वाढत चाललेली आहे, मजूर मिळत नाही आहे, जसं निंदनाला मिळत नाही तसे आम्ही सरळ वाण करायला तयार आहोत. फक्त आम्हाला अमेरिकेमध्येची ट्रेड फी, प्रति एकर फी घेता येते शेतकऱ्यांकडनं, तशी भारतात घेण्याची परवानगी दिली पाहिजे. माझं मत आहे की भारतात ते किती शक्य होईल माहीत नाही, कारण की एवढे लहान लहान शेतकरी आहेत. पण माझा मुद्दा असा आहे जो मी तुमच्या माध्यमातून विचारतो की जर खाजगी कंपन्या सरळ वाण तयार करू शकतात STBTचं, बोलगाड 2चं, तर मग आमचे हे जे युनिव्हर्सिटीज आहेत, आमचे कॉटन रिसर्च सेंटर्स आहेत, हे का नाही तयार करू शकत. मग हे हत्ती कशाला पाळले जातात आहेत, कुठेतरी याचा विचार व्हायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे किंवा ज्या संशोधन संस्था आहे त्यांचा काही फायदा होतो का या विशेष करून कापसाच्या शेती संदर्भात किंवा बियाच्या संशोधनामध्ये? 1980 नंतर कापसामध्ये तर आमच्या या संस्थांचं रिसर्च बंदच झालेलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून मी म्हटलं ना की आज 1000 संकरित जाती या सगळ्या खाजगी कंपन्यांच्या बाजारात आहेत. याच्या पार्श्वभूमीवर 50 जातीसुद्धा भारतातल्या सगळ्या कृषी विद्यापीठाच्या आणि कॉटन रिसर्च सेंटरच्या नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आहे की एक वेळेला आम्ही H4 काढली, H6 काढली, H8 आली, CBS 156 आली, वरलक्ष्मी आली, MC 5, 6, 7, 8 आली, LRK आली, LRA आली, आज काहीच नाही आहे. मला असं वाटतं की हे पांढरे हत्ती पोचले जातात आहेत. आणि आत्मनिर्भर भारताची गोष्ट करत असताना आत्मनिर्भर बियाणामधला शेतकरी का नाही, हा माझा लाख मोलाचा प्रश्न आहे. सर धन्यवाद. तर हे होते ज्येष्ठ कृषी अभ्यासक विजय दावंदिया सर.
कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.